Co-powered by Techno. काँग्रेसचे नागपूर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आपल्या सोबत आहे। कालचं तुमचं वक्तव्य चर्चेत आहे की नाना पटोले मुख्यमंत्री व्हावे, काय सांगणार? कसं आहे, नाना पटोले विदर्भातले नेते आहे। नागपुरातनं लोकसभा लढले होते, आता भंडारा गोंदियातनी त्यांनी आपला खासदार निवडून आणला। आता लोकसभेमध्ये विदर्भाच्या बाजूने म्हणजे विदर्भातील लोकांना काँग्रेसचे खासदार निवडून दिले। आता हे निवडून दिले आणि विदर्भातले लोक काँग्रेसचे आमदारसुद्धा निवडून देणार आहे। तर विदर्भातील जो काँग्रेसचा मतदार आहे, विदर्भातील जो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, विदर्भातील जे काँग्रेसचे नेते आहे, त्यांना साहजिकपणे वाटेलच की विदर्भातला माणूस मुख्यमंत्री व्हावा। जर या स्पर्धेत काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळत असलं तर मला वाटते की विदर्भाने जास्त जागा निवडून दिल्या तर अधिकार विदर्भाचाच राहील, हेच माझं म्हणणं आहे। तिकडे महाविकास आघाडीमध्ये संजय राऊत म्हणतात की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे। मी काँग्रेसकडनं म्हटलं, मी महाविकास आघाडीकडनं म्हटलं। महाविकास आघाडी निवडून आल्यावर जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य आहे, परंतु आताच्या परिस्थितीत निवडणुकीच्या आधी जर वैदर्भीय जनतेने आणि विदर्भातले नेते कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त आमदार निवडून दिलं तर जर काँग्रेसकडनं करायचं आहे तर मला वाटते की जास्त आमदार आल्यावर नैसर्गिक प्रक्रियेमध्ये नानाभाऊचा क्लेम राहीलच। संजय राऊत म्हणतात उद्धव ठाकरे, तुम्ही म्हणतात की आम्ही खेचून आणू, याचा काय अर्थ आहे? म्हणजे उद्धव ठाकरेच्या नावाला काय? खेचून आणू नाही, जर महाविकास आघाडीमध्ये कोण ठरवतं नंतरचं, निवडणुकीच्या पहिले विदर्भीय लोकांना वाटते की विदर्भातला मुख्यमंत्री व्हावा, काँग्रेसचा व्हावा, तर मग आम्ही मेहनत करून झालो, आम्ही आमदार जास्त निवडून आणले तर नैसर्गिक प्रक्रियेमध्ये नानाभाऊचा क्लेम राहीलच, दुसरा कोण नेता आहे? हे तुमचं स्वतःचं मत आहे की विदर्भातले जे आमदार आहे खासदार निवडून आले त्या सगळ्यांचं हेच मत आहे? मी हे स्वतःचं मत सांगितलं, आपण बाकी आमदारांचं मत घ्यावं काय आहे तर। परंतु मला असं वाटते की ज्या पद्धतीनं नानाभाऊंनी आता लोकसभेमध्ये कामगिरी केली आणि विधानसभेतसुद्धा चांगलं यश मिळण्यात आहे, तर विदर्भातल्या लोकांना न्याय मिळावा अशीच आमची मागणी। सर्वात मोठा पक्ष ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं का एकूणच? म्हणजे आता काँग्रेस मोठा भाऊ आहे, आता हे सगळं ठरवण्याची हायकमांडची जबाबदारी आहे। परंतु जर काँग्रेसचा द्यायचा असेल आणि निवडून आलेल्या जागांमध्ये विदर्भाच्या जास्त असेल तर नैसर्गिक क्लेम विदर्भाचा बनेल। तुम्ही सगळे नेते आमदार राहुल गांधींना भेटायला जाणार? आता हे सगळं निवडून आल्यानंतरची गोष्ट आहे, मी आतापासून काय सांगू। सगळ्यात पहिले विदर्भातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणणं हे आमचं काम आहे आणि त्याच्यानंतरची ही प्रक्रिया आहे। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।